सदिच्छा काल सिंधुदुर्गात जसं केलं ना, लोकांना भेटावं, काय अडीअडचणी विचारावं, शासनाच्या पण अधिकाऱ्यांना भेटून मग या वर्षाच्या बजेटमध्ये नवीन काय निघालं आहे, बजेट किती टक्क्यांनी वाढलं आहे, पर कॅपिटल इन्कम गेल्या वर्षभरात किती वाढलं आहे, हे सगळ्याची माहिती घ्यावी म्हणून आलो आहे. पण काय एकंदरीत जाणवलं? चांगलं आहे. अजून काय पूर्ण आता इथे कलेक्टर नाही आहे, हां. कलेक्टर यांना जेवढी माहिती आहे, पण मला एकदम पुढचा प्लॅन यांनी काय आखला आहे या वर्षाचा तो पाहिजे ना. आलेला खर्च कोणी करतं? म्हणजे अर्थसंकल्पाची तरतूद की जिल्हा नियोजन बजेटची तर अर्थसंकल्प तर राष्ट्रीय महामार्गाचा एकंदरीत परिस्थिती आता आढावा घेतला. पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू झाला. मी नितीन गडकरीशी कॉन्टॅक्ट करतो आहे. आज उद्या होईल, नाहीतर मी आता तर जाणारच आहे. की त्यांनी जूनला बोललं होतं, जूनला 15 जून पण होईल, तर झालेला नाही आहे. त्याची कारणं काय आणि काय आता युद्धपातळीवर करणार ते मी विचारल्यानंतर तुम्हाला कळवीन किंवा येऊन प्रेस घेईन. पण आता आपण प्रत्यक्ष पाहिलं असेल, मुंबई गोवा महामार्गाला 18 वर्ष अजून झाली, अजून वर्ष 2 वर्ष काम पूर्ण होणार नाही अशी अवस्था आहे महामार्गाची. नाही, एवढी वर्ष कशाला? हो तर बघा, जर अजून किती पूल बाकी आहेत व्हायचे सर. जबरदस्त एक साईड सुरू करतायत दाखवण्यासाठी फक्त लोकांना, आणि अजून लोकांनी किती ज्यादा वाट पाहिजे, कारण आपण पण 1-2 वेळा बोललो होतं. एकदा नाही, कितींदा बोल. हां. आणि हे लक्षात काय ह्याच्यावर केंद्र सरकार आपण गंभीर का नाही मुंबई गोवा महामार्गाबाबत? गंभीर नाही असं म्हणून कोणी असं का पर्पजली करत नाही. काही गोष्टी आहेत, काही टेक्निकली आहे, काही राजकीय आहे, असं वेगवेगळं आहे. जलजीवन मिशनचा आढावामध्ये लोक फार जिल्ह्यातली अडचणीत आले. केंद्राचा जो निधी यायला हवा तो मिळालेला नाहीये, तो जसा केंद्राने द्यायचा आहे तो. त्यामुळे ठेकेदारांनी कामं ठेवलेत, लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. किती आहे तशी? जवळजवळ आता साधारणपणे 1200-1128 हे कुठे गेले पीए आहे तर मागे का माहीत नजरे समोर राहणार. 1128 योजना 3 वर्षाचा अरे आराखडा मी होता. बोलतो तरी पुढे जात नाही. त्याचे ते हेच हालत आहे, ते रक्कम पण हालेल, कमी होईल, जास्त सांगते. 600 कोटी रुपये खर्च झाले. आता 600 कोटी रुपयाची गरज आहे एकोणतरी 3 वर्षाचा मी आराखडा. आता तुला सांगतो, आत्ता जेव्हा दिल्लीला जाईन हां. मी ते संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटेन. हे असं का झालं आहे, त्वरित पाठवा डिसेंबरच्या आत. तर दादा, आपण मागच्या वेळेला तो BSNLचा आढावा घेतला होता. तर BSNLच्या आजही अनेक गावामध्ये रेंज नाही, टावर नाही. खरोखरच गेल्या वर्षभरात 2 वर्षात किती टावर मी त्या मंत्र्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं आणि काही गावात दिले, तो तुम्ही लगेच कारवाई करतो. माझ्यासमोर अधिकाऱ्याला बोलून त्याने आदेश दिले. आता सिंधुदुर्गात त्याचे बऱ्याच ठिकाणी पोल बिल सगळं गेले. तुमच्याकडे असं काही गाव स्पेसिफिक असतील तर तुम्ही तसं एखादं पत्र कोणीतरी द्या, सांग, मी सांगतो. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पण काय साहेब आढावा आपण घेतला? काय गरम काय ग्राम ग्राम प्रधानमंत्री ग्राम सडक 15वा योजना टप्पा आता आहे. आता चालू आहे 15 टप्पा. तर खरंच ती ग्रामीण भागात कामं सुरू आहेत काय? PMJSY. मला विचारायला लागेल, मला माहित नाही ते, मी विचारून घेतो. पण दादा, आणखी एक तुम्हाला सूचना अशी आहे की पोस्ट ऑफिसमध्ये 18 ते 25 सालापर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वेचं बुकिंग व्हायचं, पण आता ते त्यांनी बंद केले. त्यामुळे लोकांना थोडीशी त्या त्या तालुक्याला जी पोस्ट ऑफिस होती तिथं रेल्वेचं बुकिंग होत होतं, पण आता होत नाही. रेल्वे पोस्ट डिपार्टमेंट बंद करत आहे ना, ऑल्टरनेट त्यांनी त्यासाठी हे करायला पाहिजे. हां. बुकिंगसाठी हे दे, पण हे तुम्ही म्हणता बघ, पोस्ट हे आपलं हे डिपार्टमेंट बंद केल्यासारखंच आहे. रेल्वेच्या आडमुठेमुळे तो त्रास त्यांना सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन वगैरे सांगतं रेल्वे डिपार्टमेंट, पण ते काउंटर चालू केले. रेल्वेची काय हे अडचण आहे? रेल्वेचे काही आडकाठी आणते त्या ठिकाणी, ते सगळं आपल्याकडे मागते. पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जर पोस्ट ऑफिस आहेत, उपडाकघर, त्या ठिकाणी ती होती सेवा तालुक्याला, आता ते बंद केली. कसली पोस्टाची? नाही, रेल्वेचं बुकिंग. रेल्वे रेल्वेचं बुकिंग. बुकिंग. त्या आता रत्नागिरीच्या माणसाला तिकीट काढायचं 7 किलोमीटर जावं लागते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला, किंवा ऑनलाईन काढायला लागते. पूर्वी तिथे त्यांनी मी पोस्ट इथले ऑफिस जे कोकण रेल्वे चीफ आहे ना, त्यांना बोलवतो. पोस्ट ऑफिस मध्ये काय विचार नाही, शेवटी सांगा, प्रोजेक्ट हवेत का नको? प्रोजेक्ट हवे. ज्या भागाची प्रगती झाली ते विजेविना झाली, पाण्याविना झाली, मग हवेतून येतात का प्रोजेक्ट? हे अणुऊर्जा प्रोजेक्ट आणि
काय कोणी बोलतं. आता मी ह्या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे काय करायचे ते. एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं. पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला. पण दादा ज्या ज्या ठिकाणी आता लोक विरोध करतात त्यांची मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मार देणार. मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, हां कळलं ना. हां, मानसिकता बदलायची म्हणजे फटका व्हायचा. हां, किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं. आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचं, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी म्हणजे प्रत्येक वेळा आरोप याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण वीज तर पाहिजे ना. वीज जेव्हा कमी पडते तेव्हा भाव वाढतात, एवढं तरी खरं आहे. आपल्याकडे स्वस्त वीज पाहिजे तर बरं, आपल्याकडे पाऊस आहे, विजेचं साधन आहे, पाण्याची वरून वीज बनवू शकतो. दादा आता फिनोलेक्स कंपनी आहे ना, त्यांची टोटल कॅपॅसिटी आहे 45 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी प्रोडक्ट, पण ते प्रोडक्शन करतात 11 ते 15 मेगावॅट. अरे त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट झाले, टाइमपार झाले असतील. आता पहिलं तू किती तास कव्हर करायचा, काम करायचं, आता कमी झालं तुझं. ना ना कमी कमी होत जातं ते सगळं. ते काय मी काय सर्वे करायला घेतला नाही, मला तुझं हे कळतं रे. तू कुठल्या मुळाशी जाणार आहे मला तुमचा कळतं. काळ, सेनेतला तुमचा काळ, आताचा काळ काय जाणवतं दोघांना? काय मला काय जाणवत. तुमच्या वेळची शिवसेना ती शिवसेना होती, आता नाही. तुम्हाला काय विकासात्मक काय नाही आहे. सर राजापूरला वाटोळ येथे मुंबई गोवा महामार्गावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होतं. त्याचं आपण काय माहिती घेतली, अजून काही दिसत मी नाही. नाही माहिती घेतली आहे. तुम्ही पण माहिती घ्या आणि मला सांगा. हा? काय? हॉस्पिटल होणार अणु होतं. ऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा त्या भागामध्ये होणार आहे, राजापूर भागामध्ये. तर अणु ऊर्जा प्रकल्प मधल्या काळात खूप विरोध झाला होता, आपण बघितलं. आता आला तर आम्ही स्वागत करू आणि अणुऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे. पण जनतेचा विरोध आहे त्याला. कोण जनता? हे व्यावसायिक आहेत. विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा तुमचा अभ्यास काय हो. आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते, विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल. सांगा ना मला. तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने. बरं, ती इंडस्ट्री येणार, 1 लाख कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या, आणि हे जवळपासचे लागतील. आणि याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे. आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही. आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, गप बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं काय? एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती, राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती. तुम्ही याच्यावर लिहा ना आणि तुम्ही अभ्यास करा ना. आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती सगळी. नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका. बंद बोलले ना त्याने म्हणा आंदोलन करा, मग मी समोरून काय करतो ते बघा. हे काय काय चेष्टा आहे सरकार. म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प झालं पाहिजे दादा. प्रमोद जटांनी मांडलेली भूमिका अरे, कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करावा, कोणी. तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं नाही. आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर. प्रदूषण किती होईल, काय होईल, काय होईलच ना. आता खासदारांना जे काय मोबदला मिळाला, आमदार बोलणार आम्हाला मिळू दे, राजकीय वर्चस्व, राजकीय वर. मी शेवटी बोलत लक्षात ठेवा असले तेव्हा. दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात स्वतः राज्याचे, हां. आणि अशी आता परिस्थिती आहे की विरोधी पक्षच उरत नाहीये, मग विरोधी पक्ष नेता सुद्धा नाहीये राज्यामध्ये. तर हे जे चाललं आहे ते योग्य आहे का? नाही, योग्य नाही. लोकशाही आहे, पाहिजेत ना. विरोधी पक्ष नेता तर पाहिजे, तो प्रमुख असतो कामकाजाच्या त्या याच्यामध्ये. विरोधी पक्षाचा रोल प्रमुख असतो, असायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला आक्रमकपणे विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये कोकणचे प्रश्न मांडत होतात, तसेच आता आमदार निलेश राणे मांडतायत.
अतिशय परखडपणे प्रत्येक विषयाचं कसं बघता आपण आपल्या या गोष्टी? समाधान वाटतं. उत्तर मिळालं ना, समाधान वाटतं, चांगलं आहे. दादा शांत का तुम्ही? अरे याच्यात शांत काय केलं आता आक्रमक होतं ते. दादांची आक्रमक शैली दिसत अरे नाही इथे आम्हाला. काय तुमच्या पत्रकारांशी करू. नाही तरी पण जरा तरी पण जरा शांत वाटतात जरा. काय करावं असं वाटतं? उद्धव ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना मित्र पक्षांचीच गरज आता अधिक वाचू लागल्याचं समोर येत आहे. तुझं काय बाबा त्या उद्धवशी जाण भेट ना. तू आल्यापासून ते एका येऊन बसलाय समोर, मोबाईल घेतोय, वाचतोय आणि बोलतोय. साहेब तो राजापूरला बिचारा एकतर बरं नाहीये खरं. जाऊ दे ना त्याला, सोडा ना. आता ती नाही ते तर घेऊन बसू दे ना. दादा तुम्हाला आठवण येते उद्धव ठाकरेंची कधी? नाही आठवण बाळासाहेबांची. येते ना बाळासाहेबांची आठवण उद्धवजींची? बाळासाहेबांची येते. उद्धवजींचे नाही 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 ऐकून घ्या. पण दुसरं एक वाईट वाटतं की जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला होता त्याचा आज अस्त होताना बरं वाटत नाही. जी बाळासाहेबांचा आवाज महाराष्ट्रात, ती महाराष्ट्राची गरज होती. होतं इथे पाहतोय. पण दादा ऑपरेशन याच अनुषंगाने संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की संजय दिना पाटील यांना अटक करावी आणि त्यांच्या कथित वक्तव्याची चौकशी करून त्यांना अटक करावी. अशी चौकशी करायची तर संजयच्या प्रत्येक वाक्याची चौकशी करायला. सगळं आक्षेपार्ह बोलतो. कदाचित आता त्या आजारपणामुळे तो जास्त हे झाला असेल. खरं सांगतो ते जे काय बोलतो ना, आता मी बोलत नाही का तुम्हाला भेटला होता विचार काय तब्येत नाही बोलतो एवढं टक्के आहे बाबा. आता ही त्याची आता त्या माणूस जवळ आला का कसा बेफाम बोलतो तेच आहे ते, दुसरं काय. त्यांनी असं पण म्हटलंय की शहांची कवच कुंडल घेऊन पुढे येऊ नका, असं 6 खासदारांना तुम्ही जे शिवसेनेत आले. तुम्ही मला हे वाक्य कितपत योग्य आहे. तू एक MP आहेस, संपादक सोडा, MP आहे तू, अशा ह्याच्यात का बोलावं? तू वाक्य बोल ना. काय ज्याप्रमाणे राजकारण आहे, राज्यात काम चाललं आहे, देशात चाललं आहे, त्याच्यावर तू बोल ना. शहाचं वगैरे तिथे मंत्राचं नाव का घ्यावं? कवच कुंडली कोणी घेतली? आता तू नाही घेतली, तू का राहिलायस तिथे? आहे ना कवच कुंडली कोणाची तरी सहानुभूती. कोकणामध्ये ऑपरेशन कोकणात- टायगर मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई देखील महत्वाची होती, कारण संख्याबळ पूर्ण करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांवर देखील जबाबदारी दिलेली होती, विशेषतः 6व्या खासदारासंदर्भात. हे तुम्हाला मेसेज आलाय, कोणाचा आलाय सांगा. ऑफिसचे प्रश्न. हां मग तुम्ही विचारा. मग तुम्ही काहीच काम करत नाही. तुम्ही फक्त इथून तिकडे सोडायचं काम करताय. 6व्या खासदारासंदर्भातली शिष्टाई महत्वाची होती. मी याला उत्तर देणार नाही. हे काय मोठा याचा प्रश्न नाही आहे. तर कुठून गेली? झालं ना, 6 खासदार इकडून तिकडे गेले ना, बस आमचा पर्पज सॉल्व झाला. त्यात कुठून काय कोणा कशाला काढा? हे कोणतरी सांगायचं आणि कोणातरी श्रेय मिळेल, हे काम पत्रकारांनी करू नये. पण दादा ऑपरेशन टायगर लोकशाहीला धोकादायक आहे असं तुम्हाला वाटत नाही वरिष्ठ नेते म्हणून? हे बघा, धोकादायक आहे की नाही ही परीक्षेनुसार तुम्हाला कळेल. पण त्याच्यामध्ये शब्द टायगर वापरा की आता टायगर म्हणजे वाघाचे गुणधर्म का इथे कुठे मला दिसले नाही. रक्त कुठे झालं नाही. हा? ते उगाच काहीतरी तुम्ही शब्दप्रयोग करता, तुम्ही शब्द सोडताय का नाही, झालं तो टायगर. पक्षाने दिलेला शब्द आहे तो. हा? पक्षाने पक्षाने काढलेलं आहे. दिलेला शब्द आहे. कोण? त्या टायगर ऑपरेशन ज्या पक्षाने केलं त्यांनी. आता काल म्हणजे महाविकास आघाडी- म्हणजे सेनेत महाविकास- सध्याच्या परिस्थितीत टायगर कोणीच महाविकास- नाही. शिवसेनेत टायगर तसे कोणीच नाहीये. म्हणजे टायगर बीजेपीत आले ना. हा. हा म्हण जोरात. हो हो आता महाविकास आघाडीची जी बैठक झाली, त्या बैठकीला 60 पैकी जवळपास 23 आमदार हे गैरहजर असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये ठाकरेंचे देखील 5 आमदार हे गैरहजर होते. त्यामुळे कसं बघताय या सगळ्या? काय कळलं ना परत. महाविकास आघाडीच्या आमदारांची जी बैठक घेण्यात आली नेत्यांकडून, त्यामध्ये 60 पैकी जवळपास 23 आमदार हे गैरहजर असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामध्ये ठाकरेंचे देखील 5 आमदार हे गैरहजर होते. त्यावेळी कालच्या आता बैठकीत- ठाकरेंचे आमदार आहेत कुठे? त्यांच्याकडे 3च आहेत. 3 आहेत. आता ते काय सोडू शकत नाही. खासदार. आमदार आमदारच म्हणतोय मी. नाही खासदार जवळ सॉरी, अनिल आणि तो मी सिंधुदुर्गातलेच आहेत तिघं. त्यांना घेणार तुम्ही? कोण नाही घेत.
बरं, मी कोकणामध्ये माणूस बघून घेतो. बरं, कोकणात भाजप हात पसरतोय, कसं बघताय आपण? चांगली गोष्ट आहे. हां. चांगलं काम करतायत, सगळे गुणी लोक आहेत. हां, पत्रकारांना आवडतात चर्चा करायला. हां, म्हणून तर बसलोय ना मी. होय, होय. आता खासदारानंतर आता आमदारांचा नंबर असं सांगितलं जातंय. उद्धव ठाकरे तुला सेनेमध्ये काय काम नाही रे. काय झालं बोल, पुढे बोलतो तो. वैभववाडी ते कोल्हापूर आणि त्याचे सर्वे वगैरे सगळं झालं आहे, इस्टिमेट झालं आहे. फक्त ते पैसे कोणी द्यावे, एक रेल्वे, फक्त काय कोकण रेल्वेकडे तेवढे पैसे नाही. मी आहे पाठी त्याच्या. कोकण रेल्वेच्या दुपदीकरणाचा प्रश्न पण कोकण Electrician आहे. दुपदीकरणाचा पण प्रश्न त्या ठिकाणी. आहे पण ते याच्यावरच आहे रे, फायनान्शियल याच्यावर आहे. आणि म्हणून मी मर्जर करू पाहतोय. हां. मध्य रेल्वे. कोकण मध्य रेल्वेशी जोडावी, म्हणजे हे सगळे प्रश्न सुटतील. आज हे वैभववाडीचं अडलंय फक्त पैसा आहे. मी काय उद्योगपतींशी पण बोललो, रे बाबा 500 कोटी द्या, आमची रेल्वे होईल. दादा, आता कोकण रेल्वेतर्फे 15,000 कोटींची विविध ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, म्हणजे त्यांनी कामं घेतलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मर्जर म्हणजे झाली तर ते कामाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं? मर्जर होतं, कशाचं होत नाही रे बाबा. मग पैसे पार्टनर असतात ना, प्रॉफिट डिवाईड करतात ना, सेम ग्राउंडवर आहे. तसंच प्रॉफिट होतं तर डिवाईड करतील. तसंच काहीसं विलिनीकरण 6 खासदारांचं झालं शिवसेनेत, कसं बघताय आपण? हां विलीकरण 6 खासदारांचं टायगर ऑपरेशन सक्सेस झालं, हां. आपण कसं बघताय? तुम्ही तिकीट काढू शकता पोस्ट मला बंद करून हे टाका. माहिती, मी आत्ता बोलवत होतो 2-3 दिवसात हां. आणि बोलतो त्यांना. कुपोषित बालकांची संख्या वाढते, कुठले वाढले, बऱ्याच प्रमाणात वाढली. कुठल्या जिल्ह्याची वाढली रत्नागिरी सांग. जिल्ह्यामध्ये थोडं प्रमाण वाढलं. हां, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठली कॅटेगरी? ड मधली, म्हणजे जे कुपोषित वजनाचं प्रमाण मुलांच्या शारीरिक कमी होत चाललं. त्यात कॅटेगरी आहे. होय, अ ब कड. अ, ब. बरोबर. अ मध्ये म्हणजे एकदमच खराब परिस्थिती आहे. म्हणजे पोटात आईचं किंवा त्याच्या मुला अन्न न गेल्यामुळे जो हे होतो कुपोषित तो. पोषक आहार. दुसरं मेडिकलचं आहे. मेडिकल बाबतीत आजार कसं असे 3 प्रकार आहेत. आता यामध्ये मी आता इथे पण मी घेतली, त्याच्यात आहे ते टिप्पणी दिलेली. नाही, 38 ही एक कॅटेगरी आहे. सेकंड वाली सांग. 732. हा 732 आहे. आता यामध्ये गेल्या वर्षी किती होती माहिती आहे काय हो? हां, जरा विचारू ना. तर मी प्रत्येक ठिकाणी याच्यावर जास्त लक्ष ठेवतो आणि ती कमी व्हावी आणि कोकणातल्या एखाद्या जिल्ह्याने 0 करावी, यासाठी माझं त्यांना मार्गदर्शन आहे. पण शासनाच्या सगळ्या सुविधा, त्यांना पोषण आहार सगळा दिला जातो, पण तरी तो आकडा कमी होत नाही. म्हणजे नेमकं आपण त्या सरकार सगळं करत आहे. हां. आता पालकांनी पण तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. घरी अन्न येत आहे, पैसे धान्य येत आहे, मग घरच्या लोकांनी त्यांना बनवून देणं वगैरे घरच्यांचं काम नाही का? हा सिंधुदुर्गात 101 आहे. आम्ही प्रयत्न करतोय. यांना आता सांगितलं मी, जिल्हा परिषदेला जेवढे नगरसेवक आहेत ना, जिल्हा काय ते जिल्हा सदस्य, त्यांनी प्रत्येकाने 2-2 दत्तक घ्यावी. दादा, आपण रत्नागिरी दौऱ्याला तर विशेष भर देत आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे. खरंच वाढलंय का? आपण माहिती घेतली का किंवा वाढण्याची शक्यता आहे? कारण आपला नेहमी ह्याच्यावर जोर राहतो. नाही, आपण इथं विचारलं सिंधुदुर्गचं- मी. विचारा आता. वाढले ना आमच्या पाठोपाठ आहे. 2-3 रुपयाचं 2-3 रुपयाचा फरक आहे. हां, 2,48,000. आणि आमचा 50 आणि काहीतरी आहे. थोडा फरक आहे. विमानतळ रत्नागिरीचं चालू होईल. कधीपर्यंत? अरे आता मी आलो आहे, आता विचारतो खरं. म्हणजे तुम्ही पालकमंत्र्याला विचारलं पाहिजे. हां, त्याला गाठलं, त्याची कामं आहेत सगळी. पर कॅपिटल इन्कम त्यांनी टार्गेट करायला पाहिजे. लवकरात लवकर नील करायची. एकही जिल्ह्यात पालक हे काय ते, कुपोषित बालक राहता कामा नाही म्हणून. दादा, मधल्या काळात पत्रकारांसाठी ना एक सवलत होती रेल्वेमध्ये, ती कोविड नंतर बंद केली, ती आजपर्यंत सुरू नाही झाली आहे. काय होती सुविधा कसली? 50% त्यांना सवलत होती. दिल्लीपर्यंत जायचं असेल किंवा कुठे कामानिमित्त जायचं असेल. मी ऐकलं नाही रे, पण असं होती. होते सर. कशासाठी पण 50% प्रवास? हां.
50% होती सवलत. ती बंद झाली, सिनियर सिटीजनची बंद झाली. हा? तर सगळ्या सोयी सुविधा नेते मंडळी नाहीत, पत्रकारांना काही नाही दादा तुम्ही असताना. तू विनोद करायला बसला का पत्रकारिता करतो.